मंदिरात डोमेश्वरांसारख्या पवित्र क्षेत्रावर आलेल्या तुझं घेतलं असेल की नाही हो? आणि मग देवाचं नाव घ्यायची का लाज वाटते तुम्हाला? बस एवढं का मी शिकवणार की तुम्हाला कुठेही कुठेही केव्हाही सर्वज्ञांच्या किंवा भगवंतांच्या किंवा श्री दत्त महाराजांच्या नामाचा जयघोष करण्यासाठी नेहमी स्टेजवरती मंडळीला 5 मिनिट फालतू द्यावे लागतात, ज्याच्यातून तुम्हाला काही प्रबोधन द्यावं त्यांनी ते सोडून आणि हेच सांगावं लागते देवाचा जय जयकार म्हणा जोर मोठ्याने. अहो एक नामस्मरण होते, फुकट होत आहे. तुम्हाला पैसे मागितले का? मी मागितले का? काय शिव्या दिले का तुम्हाला? हो मग मोठ्याने कसं म्हणायचं? भगवान श्री चक्रधर मरेपर्यंत आठवण ठेवा. आजच नाही, माझ्यासाठी मोठेपणा नाही आहे, ते माझ्या देवाचा. कुठेही कोणीही कार्यक्रमात तुम्ही आगत करून एवढे वेळ काढता, पैसे खर्च करता, स्नान करायला जाता, देवाचं नाम मोठ्याने जय जयकार करत जा. एकदा रस्त्यात ऐका, आमच्या मादाईच्या बिस्त्याला चालल्या होत्या, सोबत एक आईसा होत्या, दुसऱ्या बाई. रस्त्यात एक बच्च्याने एक नाम घेतला, श्री चक्रधर. मादाईसाने कडेवर घेतलं, त्याला जवळ घेतलं, पप्पी घेतली. दुसरी माझ्यासाठी बाई काय म्हणते, काय कार्मिकांच्या ग्रस्ताच्या लेकराला लाड करायचं. मादाईसाने काय म्हटलं माहित आहे? जगामध्ये परमेश्वर दुर्लभ आहे किंवा परमेश्वराचं नाम श्री चक्रधर म्हणणारा दुर्लभ आहे. मग तुम्ही दुर्लभ नाही काय? लक्षात ठेवाल की नाही? हो कसं म्हणायचं? श्री चक्रधर महाराज की जय. दुसरी प्रमाण हे बघा, याच्याने आपुलकी वाढली. माझ्याची जर आपुलकी वाढली, मादाईसाला वाटलं की या लेकराला जवळ घ्यावं, तर देवाला तुम्हाला जवळ घ्यावं वाटणार नाही. दुसरी बात की काही एक गोष्टी देवाचं नाम घेतल्याने दोष दूर होतात. आमच्या आचार्यांचे एक शिष्य फिरत फिरत चिखली गावात गेले, कारण चिखलीची मंडी मला ओळखीची आहे म्हणून सांग. तिथे वंकी आणि देमती दोघांना उपदेश दिला. लक्षात घ्या बरं काय. उपदेशानंतर सुद्धा काही उपदेशी मंडळी वाम मार्गाला म्हणजे अनुचित मार्गाला काही चुकले, म्हणून ते वंकी दादा जरासा धर्मापासून दूर गेले. देमती धर्मावरच होती. आमचेच पंथीय आचार्यांचे शिष्य त्या घरी गेले. तिथे देमती म्हणे, माझ्या जेवणाचा दंडोत घ्या. ती म्हणे, माझा दंडोत घ्या. आणि ते आमचे केशराज बास काय म्हणतात, एक शपथ आहे तुला, वंकीला बोलावू नको. वंकीला बोलवलं तर मी येणार नाही. ती म्हणे, नक्की नाही बोलवणार. पण तिला माहिती होता तो माझा गुरुभाऊ आहे. लक्षात घ्या, गुरुभावाचा अभिमान. तिला माहिती होता तो माझा गुरुभाऊ आहे आणि त्या गुरुभावामुळे त्या अभिमान घेऊन तिने वारंवार त्या पोराला भेटून परत धर्मावर आणलेलं होतं. ते त्यांना माहित नव्हतं. लक्षात घ्या बरं का. महत्वाची गोष्ट आहे की तो माझा गुरुभाऊ धर्मावरून गेलेला आहे असं त्यांना माहिती आहे, पण मी त्याला वारंवार भेटून पुन्हा धर्मावर आणलेलं आहे हे त्यांना माहित नाही. म्हणून त्यांनी म्हटलं, तू बघ वंकीला आणू नको. म्हणे ठीक. जेवणाची वेळ झाली. महात्मा भिक्षा घेऊन आले. तिने घरात त्यांच्यासाठी व्यवस्था केली. ते घरात जाऊन बसले. रांगोळी, पाट, ताट, गडवा, तांब्या, पाणी हे ते व्यवस्था दिली. ताट आणल्यानंतर वंकी आला, बाहेर बसवला आडवांगी आणि त्याला सुद्धा ताट ठेवला. आणि वंकीने पहिला घास घेताना काय म्हणावं? श्री चक्रधर. बघा देव काय म्हणतात आमचे, शयनी, भोजनी, आसनी. बसताना श्री चक्रधर, उठताना श्री चक्रधर, घास मोडायचं श्री चक्रधर, अंग टाकायचं श्री चक्रधर, उठल्याबरोबर श्री चक्रधर. तुमच्या 24 तास लेखी लागतात. त्यांनी नुसतं श्री चक्रधर म्हटल्याबरोबर आचार्यांचा घास अंदरच थांबला. कारण कोणाचं नाव घेतला? माझ्या देवाचं. त्यांनी घास तिथेच उभं ठेवलं. कोण आहे म्हणे बाहेर. ती काय म्हणते, मला अभय द्या. मग सांगते. म्हणे सांग. म्हणे तुमच्या मना केल्यानंतर मी वंकीला बोलवलं म्हणून तो आहे बाहेर. अरे म्हणे त्याला माझ्या जवळ बोलव. एक देवाच्या नामाने दूर गेलेला मनुष्य जवळ आला. तुम्हाला देवाजवळ नको होतो की नाही? मग काय म्हणायचं? भगवान तिसरा प्रमाण श्री चक्रधर नामाची इतकी महिमा आहे बरं काय. नुसतं सोंग करण्यात मजा नाही आहे.
आम्ही भरपूर लाखोने तीर्थयात्रेला निघालो, सौभाग्य आहे तुमचे, परंतु ज्ञानयुक्त माहिती करून तुम्ही भक्ती करा. नुसतं एक ठिकाणी मी नाशिककडे होती, ते कुठे जातात त्या त्र्यंबकेश्वरला, अन्य लोक त्र्यंबकेश्वरला चालली होती त्यांची वारकऱ्यांचं काय म्हणतात त्याला दिंडी. मग त्याच्यात एक कोणीतरी चाललं होतं, म्हणजे की नाही, म्हणलं कुठे चालले तुम्ही, म्हणे इकडे चाललो. म्हणलं किती वर्षापासून जाता, तर म्हणे झाले आम्हाला 22 वर्ष. 2 वर्ष अजून झाले की 2 तप होतात, त्यांच्यासाठी बघा मोजण्याची मांडण्याची प्रक्रिया कशी आहे. काय करायचं म्हणे, सगळे निघतात आपण निघायचं. खायची व्यवस्था आहे, राहायची व्यवस्था आहे, ओळखी परिचय होतात, स्वयं संबंध होतात, क्षौर करायला न्हावी भेटते, थकलं की मालिश करायला माणूस भेटते, आणि झोपायला व्यवस्था भेटते, आणि ते भगवंतांचे दर्शन होतात. असं करायचं आणि हे सगळे लाभ होते. असे तुम्ही अज्ञान पंथाचे लोक आहात. शिक्षा घ्या, आत्ताच कोणाला सोयरा जोडायचं तर त्याच्यासाठी नाही आपण निघालो. म्हणून ते म्हणतात, तिसरी गोष्ट सांगते. आचार्य श्री आमचे मादाईसा गोसाव्यांजवळ होत्या, आणि नाही आचार्यांजवळची काय नाव त्याचं, आपलो म्हणे याला हा पुढे धर्मापासून जाईल. मादाईसा म्हणते नाही महाराज है साधू, साधू बोले सहसभा, साधू का बोला बिरथना जा. साधू जर असेल खरोखर, त्याने जर म्हटलं ना जा तुझं काम होईल तर होईलच, आणि त्याने जर म्हटलं नाही होणार तर नाही होणार. पण तो साधू पाहिजे ना, मस्ता माझ्यासारखं सोंगी नाही पाहिजे. त्या महादाईसा भिक्षेला गेल्या कोणाच्या घरी, त्या भावाच्या घरी. बाहेर शंख, तुळशी, शालिग्राम, अंक ढमक शिवलिंग ते बाहेर अंगणात होतं. ती भिक्षा घ्यायला गेली, तेव्हा तिला ते दिसलं की माझ्या भावाच्या घरी काय आहे, ओ श्री चक्रधर. जोराने बोलली, चालली गेली दुसऱ्या घरी भिक्षाला. अंदर बसलेला भाऊ, त्याच्या कानावर काय नाम पडलं, श्री चक्रधर. तो बाहेर आला धावत की देवाचं नाम कोणी घेतं. आवाज तर माझा सारखी आहे पण दिसत नाही. त्याने मागे पाय गेला धावत, इकडे तिकडे पाहिला, दिसली माझा ताई वापिस आहे. म्हणे मी येत ताई. म्हणे तू म्हणशील ते मी करायला तयार आहे, पण तू वापिस आहे. आली परत, उचल म्हणे गंगेत टाक. त्याने शिवलिंग, शालिग्राम, त्यांना लंगडा कृष्ण काय असेल ते, गणपती, मूर्त्या, तुळशी, वृंदावन पूर्ण उचलला आणि गंगेत टाकून दिला. त्या श्रीचक्रधर नावाने आपलं परत धर्माला आले, अनुसरले, देवाचे भक्त झाले. आणि तुम्हाला नाम घ्यायची कावर लाज वाटते, घ्याल की नाही? काय घ्याल? भगवान आपल्याला दुसरं काहीच येत नाही. पंथात एक श्लोक प्रसिद्ध आहे माझ्या भगवंतांच्या, पत्रम पुष्पम फलम तोय. पण मी म्हणते जितके माणसं तितके पाठभेद आहे. हो आहे की नाही खरं? जितके लोक तितक्या प्रकाराने त्या श्लोकाला बोलतात. असो, तुम्हाला संस्कृत येत नाही म्हणून तुम्हाला दोष देण्यात काही मजा नाही. परंतु दुसरा काही जरी येत नाही तुम्हाला, पण प्रत्येक विधी करत असताना डोकं ठेवायचं श्री चक्रधर महाराज माझे दंड स्वीकार करा. फूल ठेवला श्री चक्रधर महाराज माझे फूल स्वीकार करा. दंडोत घातले श्री चक्रधर महाराज माझे दंडोत स्वीकार करा. उपहार दाखवला श्री चक्रधर महाराज माझा उपहार स्वीकार करा. बाकी काही येत नाही ना, एवढं म्हणा. ते लेखी लागते, वाया जात नाही. एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवते, कारण माझ्या देवाचे आरोग्याची वेळ होत आहे. मला ते आवडत नाही अतिरेक करणं. म्हणून थोरांसमोर काही बोलताना कोणाचं मन दुखलं असेल, कोणाला जखमा केल्या नाही, पण मी तुम्हाला फूल जरूर व्हायला की तुम्ही कष्ट करून इथे आले आणि तुम्ही देवाचं नाम घेऊनच पुढचा विधी आचरा आणि भविष्यात पण देवाचं नाम घ्यावं एवढी अपेक्षा ठेवून भगवान